एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। पावणे गार्डन लगतच्या पावणेश्वर रोडवर दारू व बियरच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात फेकून दिल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। रस्त्यावर तसेच चेंबरमध्ये पडलेल्या बाटल्यांमुळे काचेचे तुकडे सर्वत्र पसरले असून याच काचेच्या तुकड्यांमुळे एका वाहनाचा टायर फुटल्याची घटना घडली। पावणे गार्डनमध्ये सकाळी आणि सायंकाळी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते। अशा ठिकाणी दारूच्या बाटल्या फोडून किंवा फेकून देणे धोकादायक असून काचेच्या तुकड्यांमुळे नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता आहे। वाहन चालकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिका प्रशासनाने तातडीने परिसराची स्वच्छता करून रस्त्यावर व चेंबरमध्ये पडलेल्या सर्व काचेच्या बाटल्या हटवाव्यात, तसेच सार्वजनिक ठिकाणी बाटल्या फेकणाऱ्यांवर कारवाई करावी आणि रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। तर रात्रीचा दारू पिऊन तळीराम कशा पद्धतीने गार्डनमध्ये बॉटल टाकतात आणि त्याच्यामुळं खेळायला येणाऱ्या मुलांना त्यांचा अपघात होऊ शकतो। कारण तुम्हाला दाखवतो हे कशा पद्धतीने इथं बॉटल टाकतात आहेत, हे बघू शकता तुम्ही। हे बघा, इथून नाही करे, इधर अशा, हे बघा इथं मोठ्या प्रमाणात बॉटल आहेत। काही ते आपले गार्डनमध्ये काम करणारे ते मामा आहेत, ते मामा हे कित्येक बॉटल्या बाहेर फेकून देतात। पण इथं जर हेच बॉटला जर खेळता खेळता मुलांनी त्या गार्डनमध्ये फोडली आणि कुणाचं लक्ष नसेल तर तिथे खूप मुलांना त्यांच्या पायाला इजा होऊ शकतो, त्यांचे पाय कापू शकतात आणि त्यांना मोठी दुर्घटना होऊ शकते। तर माझी नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा इथले काही समाजसेवक असतील, त्यांनी पण या गार्डनकडे आणि या रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। कारण इथं संध्याकाळी गाड्या पार्क केल्या जातात। आता गार्डन बंद झाल्यामुळं इथं कोण येत नाही, कारण इथं मुलं खेळत खेळत जातात। इथं किती खच पडलेला आहे काचांचा। परत एकदा नवी मुंबई महानगरपालिका वार्ड ऑफिस साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कारण इथं जे तळीराम संध्याकाळी बसतात त्याचाही काहीतरी बंदोबस्त करावा आणि हे जे चेंबर तुटलेले आहेत त्याची तात्काळ दुरुस्ती करावी। धन्यवाद। नमस्कार, मी विष्णू बोरे। तर आपण आता पावणे MIDC पावणेश्वर मंदिर रोडवरती आहे। माझ्या लेफ्ट साईडला गार्डन आहे। तर हे व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की इथे रात्रीचा तळीरामाचा एवढा हौदोस वाढलेला आहे की तिथे गाड्यांचं नुकसान होतं आहे किंवा पैदल ये जा करणारे नागरिक असतील किंवा मुलं असतील त्यांच्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा होऊ शकते। कारण इथं बघू शकता, हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला पहिला खच दाखवतो काचाचा किती पडलेला आहे। कारण हे बघा, इथं पूर्ण काचेचा खच पडलेला आहे बघा। याच्यावरती कोणाचा पाय पडला किंवा कुठल्या मुलाचा पाय पडला किंवा गाडीचा टायर गेला तर इथं त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। कारण या कचरा पेटीजवळून ते मेन गेटपर्यंत हे रात्री तळीरामाचा इथं हौदच असतो आणि इथं दारू प्यायला बसतात। हे बघा, इथं दारूच्या बॉटल आहेत। कारण आज एकच बॉटल आहे ही। कारण आता हीच गाडी इथं आल्याच्यानंतर, कारण इथं गाड्या पार्क केल्या जातात, तर हा जो काच आहे या टायरमध्ये घुसून हा टायर पूर्णपणे फुटलेला आहे। कारण हा टायर आता रिपेअर होणार नाही, हे नवीन टाकावं लागेल। हे 3 ते 4 हजाराचं नुकसान झालेलं आहे आता ऑलरेडी। तर माझी विनंती आहे, नवी मुंबई MIDC पोलीस स्टेशनला मी लेटर दिलं होतं की इथं पोलीस बांधवाची पेट्रोलिंग जर झाली तर कुठंतरी इथं जे मदिराप्रेमी आहेत त्यांचं इथं बसणं कमी होईल आणि इथं जो धिंगाणा करतात ते थोडा कमी होईल। कारण इथं मोठ्या प्रमाणात त्रास होतो। सकाळ संध्याकाळी इथं गार्डन आहे, त्याच्यामुळं त्या मुलांसोबत त्यांचे आई वडील किंवा बहीण भाऊ येतात। ते कधीकधी त्यांच्या पायामध्ये चप्पल नसते, तर त्याच्यामुळं मुलं कधीकधी इकडनं चालत जातात या भीतीचा सहारा घेऊन। कोण याच्यावरून त्या उड्या मारते, तर कुठल्या मुलाने इथं उडी मारली किंवा काही झालं तर हे बघा, काचे मोठ्या प्रमाणात काचा आहेत आणि काही या चेंबरमध्ये टाकून देतात बाटल्या। माझी नवी मुंबई महानगरपालिकेला पण विनंती आहे की जे पावणेश्वर मंदिर रोड आहे त्या रोडची पाहणी करून इथं चेंबर 2-3 जागेवर तुटलेले आहेत। हे बघा, इथं पण चेंबर तुटलेला आहे। कारण या चेंबरची पाहणी करून इथं याची दुरुस्ती करणं खूप जरुरी आहे। कारण तळीराम आहे ना, संध्याकाळी इथं बसतात। हे बघा, हे याच्यामध्ये कित्येक बॉटल्या टाकलेल्या आहेत। याच्यामुळं सफाई कामगार आहेत त्यांनाही मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतं। कारण याच्यामुळं हा जो गटर आहे हा चोकअप होण्याची शक्यता राहते। नंतर आपण दोष देतो सफाई कामगारांना, पण त्यांना बोलून काही फायदा नाही। कारण आपणच नागरिकांनी पण थोडी काळजी घेतली पाहिजे आणि या गटरमध्ये कुठल्याही वस्तू न टाकता ते कचरापेटीमध्ये टाकल्या तर जे साफसफाई करणारे बांधव त्यांनाही थोडा सपोर्ट होईल किंवा मदत होईल। तर हे बघू शकता, परत एकदा विनंती आहे माझी नवी मुंबई
तुर्भे MIDC पोलीस स्टेशनला वरिष्ठ साहेबांना विनंती आहे की इथं जो आमचं लेटर दिलं त्या लेटरची दखल घेऊन इथं पेट्रोलिंगचा राऊंड अजून एक एक्स्ट्रा जर केला तर साहेब बरं होईल. कारण रात्रीचा इथं खूप मोठ्या प्रमाणात इथं तळीराम बसतात, इथं रिक्षा लागतात, बाईक लागतात. त्या रिक्षामध्ये बसूनच हे लोक इथं दारू पितात आणि इथंच हे बाटल्या सर्रासपणे टाकून देतात. कचरापेटी बाजूलाच आहे तरीसुद्धा ते तिथं न टाकता इथंच टाकतात आणि हे कुठल्या गाडीच्या टायरनं म्हणा किंवा इकडं तिकडं पडून हा फुटतात. त्याच्यामुळं लहान मुलांना आणि ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनांना नुकसान होण्याची शक्यता आहे. परत एकदा विनंती करतो नवी मुंबई महानगरपालिका आणि तुर्भे MIDC पोलीस स्टेशनने राऊंड वाढवा आणि नवी मुंबई महानगरपालिका वार्ड ऑफिस साहेबांना माझी विनंती आहे की या गटरची चंबरची पाहणी करून याच्यावर तात्काळ नवीन झाकण बसवण्यात यावे, जेणेकरून इथं कुठलाही अपघात होणार नाही आणि कुठल्याही नागरिकांना मुलांना इजा पोहोचणार नाही. याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिका वार्ड ऑफिस कोपरखेरणे आयुक्त साहेबांनी घ्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल ID आहे AKLgavkari@gmail.com.